इराण मधला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। वणव्यासारखा 160 कबरी एका रांगेत खोदलेल्या, त्या कबरींमध्ये गाडल्या जाणार आहेत शाळेतल्या चिमुकल्या मुली। त्या कोण होत्या? दहशतवादी, सैनिक, सत्तेच्या खेळातल्या प्याद्या की आणखी कोणी? कुणीच नाही। ज्यांच्या हातात बंदूक नव्हती, पेन्सिल होती, ज्यांच्या डोळ्यात सूड नव्हता, उद्याचं भविष्य होतं, ज्यांच्या ओठांवर घोषणा नव्हत्या तर पुस्तकातल्या कविता होत्या, तरीही युद्धात मारल्या गेल्या। आकाशातून आलेल्या मिसाईलनं शाळेच्या भिंती कोसळून पडल्या, ढिगाऱ्याखाली भविष्य गाडलं गेलं। ज्या वह्या शाईनं भरायच्या होत्या त्या रक्तानं भिजल्या। दप्तरावर पडलेले रक्ताचे डाग फक्त कापडावरचे नाहीयेत, तर ते आपल्या माणुसकीवरचे चिरंतन डाग आहे। प्रश्न आहे, ते 160 चिमुकल्यांचा गुन्हा काय होता? त्यांना कुणाचं राज्य हिसकवायचं होतं, कुणाचं राज्य उलथवायचं होतं? त्या कुणाच्या सीमेत शिरल्या होत्या, त्या कुणाच्या द्वेषाच्या यादीत होत्या? पण युद्धाला स्वप्नांची भाषा कळत नाही, युद्धाला वय कळत नाही, युद्धाला निर्दोषपण कळत नाही। म्हणून युद्धात फक्त माणसं मरत नाही, माणुसकीचा सुद्धा मुडदा पडतो। कारण द्वेषानं पेटलेली माणसं रक्ताची भूक घेऊन फिरत असतात। त्यांच्या डोळ्यांवर सत्तेचा पडदा असतो, त्यांना फक्त लक्ष दिसतं, किंकाळ्या ऐकू येत नाही। युद्ध जिंकणारे कदाचित सत्तेवर बसतात, पण हरतो तो नेहमी निरपराध जीव, हरतं ते बालपण आणि हरतो ते आपण सगळे। युद्ध कुणाचंही असो, शेवटी दुःख मात्र एका आईच्या कुशीत येतं, मग ती आई कुणाचीही असो।